नव्हती आणि पत्रकारांशी संवाद करण्याची संधी उपलब्ध झालेली नव्हती. आज जातानाच इथे थांबावं, आपल्याशी हितगुज करावं, माझ्या समेत काम करणाऱ्या, दीर्घकाळ काम करणाऱ्या सहकाऱ्यांना भेटावं, त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्याव्यात. व्यापारी असोसिएशन असेल किंवा केमिस्ट असोसिएशन असेल, इथलं लायन्स क्लब, रोटरी क्लब, अशा स्वयंसेवी संस्था, त्या सर्वांच्याच भेट घ्यावी. ते सुद्धा प्रवासात असताना या इथून या ठिकाणी आलो. या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहिलं की 2024 साल देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असं ठरलं, कारण 24मध्येच लोकसभेच्याही सार्वत्रिक निवडणुका होत्या आणि विधानसभेच्या राज्याच्या सार्वत्रिक निवडणुका होत्या. लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएला यश मिळालं. संबंध देशभरामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता, परंतु मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत देशामध्ये एनडीएला त्या ठिकाणी बहुमत मिळालं. परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र लोकसभेला महायुतीची पिछाड झालेली होती. महाविकास आघाडीला जवळपास 31 जागांच्या वरती यश मिळालं आणि केवळ 17 जागांच्या वरती महायुतीला त्या ठिकाणी मर्यादित देशावरती प्रतीक्षा करावी लागली. अशा वेळेला राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका ह्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या. लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने राज्यभरामध्ये महायुती म्हणून ज्या काही उणिवा राहिल्या होत्या त्या कशा दूर करता येईल याचा प्रयत्न राज्यस्तरावरती त्यावेळेच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, मी स्वतः बावनकुळे, विद्यमान महसूल मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, आमच्या वरिष्ठ पातळीवरती बैठका झाल्या आणि त्याच्यातून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त करायचं असेल तर त्या उणिवा दूर केल्या पाहिजेत, एकत्रितपणाने काम केलं पाहिजे राज्यभरामध्ये, असा विचार आम्ही त्यावेळेला केला. आणि त्याचवरती महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना राज्य सरकारने त्यावेळेला घोषित केली आणि संबंध राज्याच्या कानाकोपऱ्यात जवळपास 2,40,00,000 महिलांच्या खात्यात DBTच्या द्वारे 7,500ची त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो लाभ मिळणं अपेक्षित होतं ते देण्यामध्ये राज्य सरकार यशस्वी झालं. यामध्ये या तिन्ही नेत्यांचं कार्यक्षमता, प्रशासन कौशल्य निश्चितपणाने उल्लेखनीय आहेच, पण त्याचबरोबर या विभागाचं कार्यभार स्वीकारणाऱ्या आदिती तटकरेंनी सुद्धा खूप मेहनत घेतली आणि संबंध अधिकाऱ्यांच्या मार्फत, शासकीय यंत्रणेच्या मार्फत, विशेष करून अंगणवाडी सेविका, तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती, राज्य स्तरावरचे अधिकारी आणि मग महिलांचं मिळालेलं सहकार्य याच्यात ती योजना लाभार्थीपर्यंत पोहोचली. आणि आपण पाहिलं की राज्यामध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. 60 साली राज्याची निर्मिती झाली आणि अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र राज्याची पहिली सार्वत्रिक निवडणूक स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली 1962 सालामध्ये लढली गेली. 62, 67, 72, 78, 80, 85, 89, 90, 95, 99, 4, 9, 14, 19 आणि 24 या सगळ्या झालेल्या निवडणुकीच्या मध्ये यावेळेला जेवढं यश महायुतीला किंवा निवडणूक पूर्व आघाडी करणाऱ्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांना यापूर्वी जे मिळालं नव्हतं तेवढं अभूतपूर्व असं यश महायुतीला या निवडणुकीमध्ये मिळालं. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षाला जवळपास 237 जागा मिळाल्या आणि भक्कम सरकार आज राज्यामध्ये देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथरावच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी अस्तित्वात आलेलं आहे. मला विश्वास आहे की केंद्र सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं, अमितभाई शाह, तेही इंडियाचं सरकार, राज्यातही महायुतीचं सरकार
5 वर्षाची राजकीय पूर्णपणाची स्थिरता, यामुळे आता महाराष्ट्राच्या या संबंध विधायक वेगवेगळ्या विकासाच्या कामाला गती देण्याची चांगली संधी ही जनतेने आज आम्हाला तिन्ही पक्षांना आणि इतर घटक पक्षांना दिलेली आहे. आमचा प्रयत्न राहील की राज्यातील पायाभूत सुविधांच्या मध्ये प्रचंड प्रमाणावरती वाढ करणं, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्यातीचं धोरण असेल, किमान आधारभूत किंमत देण्याच्या दृष्टिकोनातून शेतीमालाच्या उत्पादित झालेल्या मालाची खरेदी करणं असेल, राज्याच्या प्रादेशिक विभागातला सिंचनाच्या संदर्भातलं काम करत असताना नदीजोड प्रकल्प आखून गोदावरी खोऱ्यातील तूट असेल, कृष्णा खोऱ्यातलं अतिरिक्त पाणी तेही गोदावरी खोऱ्यामध्ये जाण्याचं असेल, किंवा विदर्भातल्या जे काही आज वेगवेगळ्या नदीजोड प्रकल्प आहेत त्यालासुद्धा गती देता येऊ शकते. पश्चिम वाहिनी नद्याचं पाणी पूर्वेकडे नेऊन आज महाराष्ट्रातील सिंचनाची जी काय आज आवश्यकता आहे ती दूर करण्याचं काम सरकारला करता येईल. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुद्धा मला प्रचंड मताधिक्याने जनतेने निर्वाचित केलं. स्वाभाविकपणाने कोकणातील पायाभूत सुविधा, रखडलेला राष्ट्रीय महामार्ग असेल, सागरी महामार्गाच्या जवळपास 9 पुलाच्या बांधकामाची निविदा निघून त्यांना वर्क ऑर्डर दिलेली आहे. तो सागरी महामार्ग एकेकाळी बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना त्याने नियोजित केला होता. त्या रस्त्याचं काम पूर्ण करणं असेल, ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि सागरी महामार्ग याच्यामधून जाणारा जो ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे, जसा मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, समृद्धी महामार्ग असेल, त्या धर्तीवरचा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे हा नजीकच्या 5 वर्षामध्ये पुण्यात वाचतेनं, वसई विरार अलिबाग इंडस्ट्रियल कॅरिडॉर त्याला गती देणं आणि दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॅरिडॉरच्या माध्यमातून दिघी औद्योगिक वसाहत जी काही जाहीर केलेली आहे भारत सरकारने, 30,000 कोटी रुपयाचा नियतव्यय केंद्र सरकारने दिलेला आहे. मला संसदेमध्ये जाण्याची संधी मिळाल्यावर पंतप्रधान मोदींची भेट झाली, अमित भाईंची भेट झाली, विनंती केली की दक्षिण रायगडमध्ये विशेष करून अधिक रोजगाराची साधनं निर्माण करायची असतील, स्थलांतर आपल्याला रोखायचं असेल तर प्रदूषणविरहित कारखानदारीला भारत सरकारने पाठबळ दिलं पाहिजे. वाढवणच्या धर्तीवरतीच भारत सरकारने 30,000 कोटी रुपये मंजूर केले. त्याचाही नियोजनाची एक बैठक माझी मुंबईला झाली, नंतरही होईल आणि त्याच्यातून वेगवेगळ्या ठिकाणी कारखानदारी कशी सुरू करता येईल याचाही प्रयत्न राहील. कोकण रेल्वेचे काही प्रश्न आहेत, आपलं वीर स्टेशन तिथून महाडला रेल्वे आणणं किंवा मेमूची रेल्वे वीरपर्यंत सुरू करणं आणि मग कोकण रेल्वे जी आज एकमेव अशी महामंडळ आहे या देशातल्या रेल्वेच्या जाळ्यामध्ये, इतर ठिकाणी सगळे रेल्वेचे मार्ग हे पश्चिम रेल्वे, पूर्व रेल्वे, दक्षिण रेल्वे, उत्तर रेल्वे याच्यामध्ये संलग्न आहेत. एकमेव असा कोकण रेल्वे आहे, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ राज्यांच्या मध्ये जातो. त्याचं स्वतःचं महामंडळ आहे. ते तोट्यामध्ये असल्यामुळे या अधिवेशनामध्ये मी विनंती केली रेल्वे मंत्र्यांना की कोकण रेल्वेचं विलिनीकरण व्हावं, म्हणजे मग डबल ट्रॅक आता रत्नागिरीपर्यंत झाला, विद्युतीकरण झालं असेल, पुढचा डबल ट्रॅक होणं, आणखीन काही सुविधा ज्या देता येतील ते देण्याचा प्रयत्न करणं, याही दृष्टिकोनातून आमच्या सर्वांचे प्रयत्न राहतील. पर्यटनावरती आधारित असलेल्या रोजगाराची संधी कोकणात आहे. आपण पाहिलं की वेगवेगळ्या वाहिन्यांच्यावरती गेले 3 दिवस या बातम्या आहेत की या कोकण किनारपट्टीमध्ये प्रामुख्याने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग 1,25 कोटी म्हणजे 125 कोटी रुपयाची उलाढाल केवळ पर्यटक आल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती झाली. त्यामुळे या पर्यटकांच्या सुविधांमध्ये वाढ करणं, जलमार्गाची व्यवस्था करता आली तर ती करणं, राष्ट्रीय महामार्गापासून पर्यटन स्थळ जोडणं आणि त्याचबरोबर ती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजधानी असलेला राज्याभिषेक सोहळा झाला. तो रायगडचा किल्ला आपल्या रायगडमध्ये आहे. आपल्या जिल्ह्याचं नाव रायगड या नावाने आहे. रायगड किल्ल्याला सुद्धा युनेस्कोमध्ये त्या ठिकाणी समावेश करून घेणं, यासाठी पंतप्रधान महोदयांची भेट झाली. जसं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असं मी गेले 5 वर्ष सतत सभागृहामध्ये बोलत आलो.
त्यामुळे माझी सगळे विचार लोकसभेमध्ये मी मराठीमध्ये मांडले आणि नुकतंच भारत सरकारने अभिजात भाषेचा दर्जा आपल्या मराठी भाषेला दिला. तसेच छत्रपती शिवरायांचे जे वेगवेगळे किल्ले आहेत त्यांना युनेस्कोच्या यादीमध्ये देऊन त्यांना जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान मिळालं. तर जगाच्या पाठीवरती इतिहासप्रेमी पर्यटक आपल्या सगळ्या परिसरामध्ये येऊ शकतात. तर त्याही दृष्टिकोनातून प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच केले जातील. आणि मी सांगितल्याप्रमाणे इतर काय पायाभूत सुविधा आहेत, आरोग्यविषयक सुविधा असतील, शैक्षणिक असतील, रोजगारावरती निर्मित अभ्यासक्रम सुरू करायचे असतील, त्या संबंध कामाच्यामध्ये भारत सरकारची मान्यता मिळवायची असेल ती नक्की मिळेल. आणि मला विश्वास आहे की ज्या योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघराज्याच्या कल्पनेमध्ये केंद्राने काय करायचं आहे ते अधिकार त्यांनी स्पष्ट केलेत, बाबासाहेबांनी घटनेत राज्याने काय करायचं आहे ते अधिकार स्पष्ट केलेत, केंद्र आणि राज्याने समन्वयातून काय करायचं आहे हे अधिकार या संघराज्याच्या कल्पने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नमूद केले. अशा वेळेला या तिन्ही मार्फत केंद्र, राज्य आणि केंद्र आणि राज्याचा समन्वय अधिकाधिक आपल्याकडे कसं निधी आणता येईल, मच्छीमारांच्यासाठी सुद्धा कसं काम करता येईल याही दृष्टिकोनातून माझा स्वतःचा प्रयत्न त्या ठिकाणी राहील. झपाट्यात सगळं होईल असा मी चुकीचा दावा करणार नाही, परंतु प्रत्येक गोष्टीचा निग्रहपूर्वक पाठपुरावा केल्याच्या नंतर आज भक्कमपणाचं राज्यातलं देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथरावांचं सरकार, मंत्रिमंडळामध्ये काम करणारे सहकारी, देशभरामध्ये सुद्धा आज प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा थेटपणाचं मला पंतप्रधान महोदय विनंती केल्याच्या नंतर भेट मिळते, अमितभाईंची भेट मिळते, इतर सर्व मंत्री महोदयांची भेट मिळते. त्याचा अधिकाधिक फायदा कसा घेता येईल याचा प्रयत्न आमच्या सर्वांकडनं राहील. सुदैवाने यावेळच्या मंत्रिमंडळामध्ये आदिती तटकरे, भरत गोगावले यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं. म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि या दोन्ही मंत्र्यांचं सुद्धा या विभागाचा खासदार या नात्याने मी अभिनंदन करतो. मला विश्वास आहे की आम्ही सर्व मंडळी विकासाच्या कामावरती अधिक लक्ष केंद्रित करत या सगळ्या प्रश्नाला गती देण्याचा प्रयत्न करू. मला जाणीव आहे की महाडमधले प्रश्न वेगळे आहेत, कोल्हापूरमधील अधिक प्रश्न त्या ठिकाणी आहेत. पुराच्यामुळे अनेक वेळेला महाड शहराला धोका निर्माण होतो. त्याच्यात काय उपाययोजना झाले, अजूनही काय उपाययोजना करायची आहे. राजगावपासूनचा खाडीवरचा पूल मधल्या कालावधीमध्ये मंजूर झाला आहे, त्याची कामं सुरू करायची असतील. कोल्हापूरच्या परिसरामध्ये पर्यटनावरती आधारित रोजगार आणि इतरही कारखानदारी कशी आणता येईल त्याचाही प्रयत्न करावा लागेल. आणि सह्याद्रीच्या कुशीत पडणारं खूप मोठं पाणी आजही अरबी समुद्राला जे वाहून जातं ते आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या जलसंपदा विभाग आणि जलसंधारण विभागाच्या मार्फत कशा पद्धतीने त्याची साठवण क्षमता वाढत येईल हा एक प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी करावा लागेल. अशा वेगवेगळ्या गोष्टीचा रोडमॅप तयार करत पहिल्या वर्षात काय, दुसऱ्या वर्षामध्ये काय, अशा वेळीचं करत आम्ही सर्व सहकारी या माध्यमातून काम करण्याचा नक्की त्या ठिकाणी प्रयत्न करू. आज सहज पुढच्या दौऱ्यावरती जात असताना इथे आपल्या सर्वांची हितगुज करण्याची संधी मिळाली. मी पुन्हा एकदा आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो, आभारी मानतो, स्वागतही करतो. माझ्या भेटीमागचं प्रयोजन आपल्यासमोर ठेवलं आहे. एक निवडणुकीच्या नंतर इथे येणं झालं नव्हतं कारण राज्यामध्ये सरकार स्थापन करणं आणि इतरही बाबी होत्या. माझंही संसदेचं अजिबात नसतं, त्याच्यामुळे इथे आज याच रस्त्यावर जात असताना सगळ्यांची भेट घेणं हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. मी माझे विचार आपल्यासमोर ठेवलेत. आपल्याला काय विचारायचं असेल तर आपण मुख्यपणाने विचारावं अशी आपल्याला विनंती. त्याची देखील प्रचंड दुरावस्था आहे, संत काम आहे. तीच परिस्थिती रायगड रोडची आहे. तर त्या संबंधी आपण आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना काय सूचना करणार आहात का? एक तर आज शक्य होत नव्हतं वेळेच्या टाईम टेबलमुळे, पण नक्कीच ही आढावा बैठक खासदार म्हणून माझ्याकडनं लावली जाईल. मुंबई गोवा मार्गाच्या बाबतीमध्ये जसं अधिकारी वर्गांना कडकसुद्धा दिल्यात तसे दोन्ही रस्ते महत्त्वाचे आहेत. हा आपण जो म्हणताय तो आपल्या ऐतिहासिक राजधानीकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग असेल तर गडकरी साहेबांनी तो मंजूर केलेला आहे. आणि मग भोर मार्गे तो जो रस्ता मननगडपर्यंत जातो त्याचंही ऐतिहासिक स्वरूप आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मगाव असलेला तो सगळा परिसर आहे. या रस्त्याच्या बाबतीमध्ये मी नुकतंच अधिकाऱ्यांशी जो बोललो, परंतु एक बैठक लावून विशिष्ट वेळेमध्ये
काम पूर्ण करण्याच्या सुद्धा दिल्या जातील आणि काम करण्यामध्ये ठेकेदाराकडून किंवा अधिकारी वर्गाकडून काम चुकारपणा झाला तर कठोर कारवाई करण्याचे माझ्याकडनं नक्कीच निर्देश दिले जातील. सर असं तो जर असं पूर्ण झाला तर कालावधी आणि मला आपल्या महाडमधल्या लायन्स क्लबचे काही पदाधिकारी भगिनींनी एक व्हॉट्सअपच्याद्वारे पाठवलेलं आहे. माझे स्वतःचे प्रयत्न आहेत, कारण एक वेल्हा तालुक्यामध्ये निजामपूरवरनं येणारा रस्ता जो जिथे आणि बोरमाच्या परिसरातून आहे तो त्या ठिकाणी एक मिळू शकतो. हा एक तिकडचा एक भाग आहे. इकडून सुद्धा एक रस्ता मागे एक नियोजित होता कालावरती आहे. हां, तर आता या दोन बाबतीमध्ये सुद्धा मी शिवेंद्रराजेंच्या जो बैठक घेईन, कारण हे सुद्धा रस्ते होणं गरजेचं आहे. जितकं कमी अंतर पुण्यासारख्या शहरामध्ये जाण्याचं आपल्याला तयार करता येईल ते करण्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा नक्कीच आमचे प्रयत्न राहतील. त्यांच्याशी बोलेन. एकनाथराव शिंदेसाहेबांच्याकडे MSRDC आहे. काही वेळेला हे मोठे रस्ते करायचे असेल तर शासनाच्या अर्थसंकल्पात एवढा निधी उपलब्ध नसल्यामुळे गडकरींनी त्यावेळेला युतीचं सरकार असताना जे महामंडळ स्थापन केले, रस्ते विकास महामंडळ, त्यांच्या कामासाठी आपल्याला फार कमी दराने कर्ज घेता येतं. तर तशा पद्धतीने निधीची उपलब्धता कशी करता येईल हा प्रयत्न करून महाडला पुण्याला जोडण्याच्यासाठी जो नजीकचा मार्ग असेल त्याच्यासाठी लवकरच बैठक घेऊन मार्ग काढला जाईल. मुंबई महामार्ग कधी पूर्ण होईल? तर पहिला टप्पा खूप रखडला होता. त्या टप्प्याचं काम जवळपास 85% झालं आहे. कोलार नाक्याच्या जवळ, आमटेमच्या जवळ, नाकोट्याच्या जवळ थांबलेलं आहे. ते पुलांचे काम चालू आहे, तर ते पूर्णत्वास जाईल. बाकी बहुतेक रस्ता पळसप्यापासून ते इंदापूरपर्यंत पूर्ण झाला. काल मी आढावा घेतला तर इंदापूर बायपास, माणगाव बायपास ह्या रखडलं. त्याच्यात कारणं होती वन खात्याचा अडचण, भूसंपादनाची अडचण, ती आता सोडवण्यात आलेली आहे. आता गडकरी साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे जुनी ठेका रद्द करण्यात येऊन नवीन टेंडर त्यांनी काढले. त्याच्यामुळे त्यांनाही मुदत देऊन ते 2 बायपास केले जातील. राहिलेला मुद्दा पुढचा आहे, म्हणजे लोणेऱ्यापासून तो पुढच्यापर्यंतचा. त्याच्यातलाही काही जो पॅचेस राहिलेले आहेत तर त्या अधिकाऱ्यांची बैठकसुद्धा लावीन. बाकी इतर रस्त्यांची कामं परशुराम घाट म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघातला जो येतो त्याच्यातला बऱ्यापैकी रस्ता होत गेला आहे. राहिलेल्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्याकडनं प्रयत्न होते. महाड विधानसभा इंदापूर बायपास 2, कळमजाच्या तिथला पूल 3 आणि माणगावच्या बायपासच्या बरोबर 30 आणखीन 2 पर्यायी रस्ते करण्याच्या बाबतीमध्ये सूचना दिल्या. त्याची अंमलबजावणी करून या 3-4 प्रयत्नातून माणगावची वाहतुकीची कोंडी नक्की या वर्षामध्ये संपवण्यात येईल. साहेब, महाड विधानसभा मतदारसंघातल्या जनतेसाठी अतिशय उपयुक्त आणि फायद्याचा असणारा काल जलविद्युत प्रकल्प गेली 15 वर्षे रखडलेला आहे. तो कधी सुरू होईल? एक तर काळकुंभी हा जलविद्युत प्रकल्प जो आहे मधल्या कालावधीमध्ये त्याला या सरकारच्या माध्यमातून सुधारित प्रशासकीय मान्यतासुद्धा मिळाली. कामही सुरू होण्याच्या बेतात होतं, परंतु स्थानिकांचे काही प्रश्न आहेत त्याच्यामुळे त्यावेळेला थोडासा विरोध झाला. माझाही प्रयत्न राहील, त्या मंत्र्यांनासुद्धा माझी सूचना राहील की त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं. कारण हा प्रकल्प झाला तर त्याच्यातून एकतर जलविद्युतही होईल, पण त्यापेक्षा पाण्याचा प्रश्न सुटण्यात त्याची मदत होणार असल्यामुळे यावर्षी त्याचं काम गतीने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. गेल्या 2 वर्षात रायगड जिल्ह्यामध्ये 12 अल्पवयीन लग्नाच्या घटना घडलेल्या आहेत. शासकीय आकडा आहे त्यासाठी. आणि मेन म्हणजे आपल्याकडेच म्हणजे तुमच्या मुलीकडेच ताईंकडेच खातं आहे महिला बाल कल्याणचं आणि त्यांचं ते काम आहे. यासाठी कोणते प्रयत्न केले जातात? तुमच्याकडे काही सूचना आहेत का? एक असं की हा प्रश्न सामाजिक आहे. राज्य सरकारने या संदर्भामध्ये नियमावली केलेली आहे, परंतु आजच लोकसत्तेमध्ये त्या संदर्भामध्ये एक सविस्तर माहिती आली. तर उल्काताई महाजन आज आदिवासी समाजाचं नेतृत्व करतात. खरं तर प्रत्येक समाज आता शिकलेला आहे, सवरलेला आहे. मुलगी वयात आल्यानंतर केव्हा लग्न करावं यासाठी सुद्धा सरकारने दंड घातलेले आहेत. काही वेळेला अशा घटना घडतात ते की आपण नाकारत नाही, पण समाज व्यवस्थेमधली ही जी काही एक फेज आहे यासाठी सरकारने नियम करून सरकार अंमलबजावणी करेलच, पण आपल्या सर्वांना सामुदायिक प्रयत्न करावे लागतील. खातं म्हणून किंवा मंत्री म्हणून आधी ती बघेलच, पण केवळ एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. ह्या सामाजिक ज्यावेळेला विश्व द्यायला तयार होत असतो त्याला सर्वांची एक एकत्रित काम करण्याची वेळ येत असते.
मला असं वाटतं आपण एक सामाजिक प्रश्न म्हणून आपण सगळ्यांनी या प्रश्नाकडे बघण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी करूया. आपल्या जिल्ह्यातही अल्पवयीन मुलींची विवाह होतात, महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी होत असतील, तर ते टाळले गेले पाहिजेत याच्या संधी असण्याचं काय कारण आहे. सन्मान यात्रेच्या वेळेला मी महाराष्ट्रामध्ये विदर्भ, पूर्व पश्चिम, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सगळ्या परिसरामध्ये मी फिरलो होतो. त्याला लक्षात आलं होतं की लोकसभेचं वातावरण निवळतं आहे आणि थोडंसं अनुकूल होतं आहे. परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेला निवडणूक घोषित झाली आणि त्याच्या अगोदर लाडकी बहीण योजना जी सरकारने घोषित केली, ज्या योजनेवरती महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आणि महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी ज्या पद्धतीने टीका टिप्पणी केली, महिलांना 1500 रुपयात विकत घेताय का, अशा पद्धतीची संभावनासुद्धा महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांच्याकडनं झाली. एकंदरीत निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला या संदर्भातला अंडर करंट लक्षात येत होता. प्रचंड सभेला गर्दी होत होती, महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मी गेले 40 वर्ष राजकारणामध्ये, 85ला तर माननीय राजीव गांधी प्रचाराला आले त्यावेळेला मी उमेदवार म्हणून भांडला आलो होतो. या 40 वर्षामध्ये अनेक सभा केल्या, अनेक सभा आयोजित केल्या, अनेक सभेला उपस्थित राहिलो, पण यावेळची प्रचार आणि महिलांचा प्रतिसाद हा लक्षणीय होता. त्यावेळेला जाणवायला लागलं होतं की महायुतीला प्रचंड यश मिळेल. एक असं आहे की कुठल्याही पक्षाची विचारसरणी पक्ष पराभूत झाला म्हणून संपत नसते. रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष गेली 57 सालापासून मजबूतीने उभा राहिला. त्या पक्षाला अनेक वेळेला सर्वाधिक जागा किंवा लोकसभेला एकाड एक जागा 57, 62, 67 ते अंतुले साहेबांनी तो इतिहास मोडेपर्यंत आलटून पालटून जागा शेतकरी कामगार पक्षाला लोकसभेला सुद्धा मिळत होत्या. पण आता अलीकडे नव्या पिढीला कदाचित ती विचारसरणी मानवत असेल नसेल मला माहीत नाही, किंवा शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांची राजकारणातली सतत बदलती जाणारी भूमिका ही सुद्धा कदाचित मतदारांना मानवली नसेल, मला माहीत नाही. परंतु मागच्याच वेळेला त्यांना एकही जागा मिळाली होती, यावेळेला सुद्धा एकही जागा मिळाली नाही. दडसड वृत्तीचा परिणाम कदाचित झाला असेल असं मला राजकीयदृष्ट्या वाटतं. आता निवडणूक संपलेला असल्यामुळे टीका टिप्पणी केली तर पुन्हा परत मला टीकेचं लक्ष केलं जाईल. त्यापेक्षा वस्तुस्थिती आहे ती त्यांनी